नमस्ते, मी अनंत कौसाल. आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण नवीन काहीतरी सॉल्व करूया. आजच्या लेक्चरमध्ये सर आपण फिजिक्सचा सर्वात सिंपल क्वेश्चन म्हणजे वर्क डन फाइंड करायचा क्वेश्चन सर आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉल्व करणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर आजच्या लेक्चरमध्ये सर जे आपला असा क्वेश्चन विचारला आहे की अ पार्टिकल मूव अलॉंग एक्स ॲक्सिस फ्रॉम x इज इक्वल टू 0 अँड x is equal to 5 under the influence of a force given by F is equal to 10 minus 2x plus 3x square. Work done in the processes. सर बघा आपल्याला या क्वेश्चन मध्ये वर्क डन फाइंड करायचं आहे सर जी. व्हॉट इज द वर्क डन बघू आजी. तर वर्क डन बघा असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. काय सर जी? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे सर काय काम झालं म्हणजे वर्क डन. क्लिअर आहे ना? क्लिअर सर. तर आपलं काय दिलंय बघा. आपलं सर x इज इक्वल टू दिलंय सर काय 0 दिलंय सर जी. आणि सर x इज इक्वल टू आपलं 5 दिलंय. आणि सर जे आपलं f इज इक्वल टू सर काय दिलंय 10 मायनस 2x प्लस 3x स्क्वेअर सर आपला दिलेलं आहे. आणि सर आपला w फाइंड करायचा आहे. आणि w म्हणजे सर वर्क डन असतं म्हणजे काम झालं. तर वर्क डन इज इक्वल टू असतं फोर्स इंटू काय डिस्प्लेसमेंट. आपला डिस्प्लेसमेंट दिलं x इज इक्वल टू 0 अँड x इज इक्वल टू 5 आणि सर आपला फोर्स दिली आहे 10 मायनस 2x प्लस 3x स्क्वेअर. तर सर आपल्याला वर्क डन फाइंड करायचं आहे. काय करायचं सर जी? वर्क डन फाइंड करायचंय. तर करूया वर्क डन फाइंड सर. सर आपला हा क्वेश्चन इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये सॉल्व करावा लागतो सर जी. व्हॉट द इंटिग्रेशन सर जी? इंटिग्रेशन इज द ब्रांच ऑफ कॅल्क्युलस. yes or no discovered by सर आयझॅक न्यूटन. अरे yes or no? yes सर. तर बघा इंटिग्रेशन म्हणजे असं जोडणी. काय सर? जोडायचं. आणि डिफरन्शिएशन म्हणजे काय सर? तोडायचं. तर आपल्याला काय करायचं? जोडायचं सर जी. ओके. इंटिग्रेशन इज द इंटिग्रस कॅल्क्युलस. yes or no? yes सर. तर लिहूया आपण w इज इक्वल टू लिहूया आता आपण yes or no? yes सर. x इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू 5. आपलं सर काय दिलंय 10 मायनस 2x प्लस 3x चा स्क्वेअर. अरे सॉर यस सर. देअरफॉर आपण लिहू w इज इक्वल टू किती लिहू सर 0 प्लस काय 5. इथं काय होणार सर? ते 1 प्लस होणार कारण जोडणी असते. डिफरन्शिएशन मध्ये सर 1 मायनस होत असतो आणि इंटिग्रेशन मध्ये सर 1 प्लस होत असतो. तर करूया प्लस. तर झाला प्लस. तर काय आलं 10x मायनस सर जिथे झालं 1 प्लस तर 2x चा स्क्वेअर. आणि जे सर वर आपलं आलं जे प्लस झालं का सर ते खाली येत असतं. yes or no? yes सर. प्लस सर जी इथं 1 प्लस झालं सर काय येणार 3x चा क्यूब. आणि जे क्यूब आहे का सर तो खाली येणार. ह्याला बाय केलं. कळलं का सर? कशा प्रकारे आलं तर इथं +1 होत असतं कशामध्ये इंटिग्रेशन मध्ये आणि डिफरन्शिएशन मध्ये सर -1 होत असतं. आणि जे सर आपलं इंटिग्रेशन आहे का सर त्यामध्ये जे +1 झालं का सर आणि जे काय आपला टोटल नंबर असतो वरचा सर तो खाली येतो बाय मध्ये. yes or no? yes सर. म्हणल्या देअरफॉर काय सर देअरफॉर 0 5 इथं आलं सर 10. ची किंमत किती सर 5 म्हणल्या ब्रॅकेटने 5 मायनस सर जे कटून गेलं ते काय x 5 चा इथं स्क्वेअर प्लस काय जर 5 चा क्यूब. तर लिहा देअरफॉर किती झालं सर 50 झालं. 50 मायनस स्क्वेअर किती 5 सर 25 आणि याचा हे किती सर क्यूब किती 125. तर काय आलं सर आन्सर यहाँ पे 50 मायनस 25 किती सर जे आलं 25. तर 25 प्लस 125 इज इक्वल टू सर काय आलं अंतर सॉरी आपलं आन्सर काय आलं सर? आन्सर आलं सर न्यूटन. yes or no? yes सर. 6 दिमाग में